त्याच्यात विनोदराव शिंदे बी आहेत, पण विनोदवीर सगळेच आहेत, कारण आपल्या परीनं एकमेकाला हसवण्यासाठी वेगवेगळे मुद्दे घेऊन सकाळी ते अशा प्रकारे एकत्र येतात आणि त्यामुळं त्यांच्यातलं हसणं असेल किंवा इतर ऍक्टिव्हिटी बऱ्याच प्रमाणात वाढलेल्या असतात. या ठिकाणी आपण विनोदराव आहेत, काय सांगाल? हे दररोज म्हणजे मला वाटतं आठवड्यातून एक दिवस रविवारी सकाळी आपण सगळे एकत्र येतोय, काय सांगाल तुमच्या उपक्रमाबद्दल? उपक्रमाबद्दल सांगायचं जर झालं तर हे उपक्रम हसणे हा मेन उद्देश आहे आणि सगळ्याला सोबत घेऊन हसायचं ते म्हणाले. आणि नंतर ह्याच्यामधून सामाजिक उपक्रम बी आम्ही करतो. तुम्ही मग एक मुद्दा मला म्हणलात सगळे येतात इथं, कसे येतात ते? म्हणजे काहींच्या काहीतरी असं बोलत असं म्हणलात की ह्याच्यातले उशिरा येतात तुम्ही. मी म्हणलं ह्याच्यातल्या निम्या माणसाला बायका हाकलून देते आणि निम्या माणसाच्या बायका इथं राहतच नाहीत, त्यामुळे उशिरा. आपण ऐकलं असेल, त्यांना मी एवढंच विचारलं होतं की उशिरा बरेच जण येतात, तेव्हा ते म्हणाले उशिरा वगैरे काय नाही, येतात हेच मेहरबानी. आणि विशेष म्हणजे काहींच्या बायका हाकलून देतात, काही येतात. म्हणजे अशा प्रकारचे विनोद. आता याच्यात किती सत्यता आहे काही सांगता येत नाही, पण विनोदाचा भाग मात्र निश्चित आहे. अनिल सतोदर आहेत. कसं आहे, माणसं कोणत्या माणसाची कोणती इमेज विनोदाला कामाला येईल हे सांगता येत नाही. आणि तो हा ग्रुप या ठिकाणी प्रवीण देशपांडे, काय सांगतात तुमच्या हास्य क्लब बद्दल? काय कसं वाटतं तुम्हाला? अनिल मुळे अजून त्याच्यामध्ये मजा येते. मला वाटतं यांचे आयुष्य नक्की 1-2 वर्षानं वाढतील. काहीतरी असं प्रत्येक शहरामध्ये अशा प्रकारची एखादी ग्रुप असणं आवश्यक आहे, जो स्वतःही आनंदी राहतो आणि इतरांनाही आनंदी बनवतो. निश्चितच आपण बघू शकताय या सगळ्या गोष्टीमध्ये पोहे बाहेर बी एखाद्या हॉटेलमध्ये मिळाले असते खायला, परंतु स्वतः बनवून अशा प्रकारे एक आनंद घेणं हा एक वेगळा आनंद, एक वेगळं या ठिकाणचं फील जो आहे हे सगळे घेत आहेत. हे निश्चितच खूपच चांगलं आहे आणि एखाद्या शहरासाठी असा ग्रुप असणंही आवश्यक आहे. हास्य क्लबच्या वतीनं आपल्या सर्वांना देखील केजवाशांना निमंत्रण आहे. रविवारी सकाळी जर 6:45 वाजता तुम्ही आलात तर नक्की या ठिकाणी सुयश पेट्रोल पंपावर तुम्हाला पोहे खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. मात्र यायच्या अगोदर जर संध्याकाळीच नोंदणी करा, नाहीतर ऐनवेळी इथं आयोजकाची सगळी बंदेरी उडेल. कारण जर तुम्ही अगोदर सांगितलं तर त्यांची तयारी आहे, किती नागरिक आले हे आता त्यांचं म्हणणं, हे उशिरा आलेत, त्यांचं म्हणणं आहे आता यांचं उशिरा आलेत म्हणजे कदाचित हाकलून दिलेलं असू शकतं असं त्यांचं मत आहे. तर अशा प्रकारचा हा सगळा हास्य कल्लोळ म्हणूया आपण, जो मानवी जीवनाला आवश्यक आहे तो इथं पाहायला मिळतोय. हे दादा जमाल येत, आतापर्यंत त्यांनी कॅमेरा धरला होता आपला, त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी कॅमेरा. तर दादा काय सांगाल? दादा जमाले पाटील बोला. खरं सर, नक्कीच आमच्या सर्वांचं आयुष्य, आमच्या विशेष म्हणजे आमच्या हास्य क्लब मध्ये स्वतः विनोद जी आहे, प्रवीण जी आहे, ही सर्व कंपनी सकाळपासून 2-3 घंटे आम्ही हसत असतो सतत. त्याच्यामुळे आमचं आयुष्य नक्कीच वाढणार आहे. आणि या निमित्तानं आम्ही संपूर्ण केजवासीयांना विनंती करतो की आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्यांना इच्छा आहे त्यांनी आमच्या या क्लब मध्ये सहभागी व्हावं. हे आमच्या क्लब मधले छोटे भीम. बर, ठीक आहे. आता तुम्हाला छोटे भीम म्हटले, आता तुम्ही आता तुमचं नावही सांगा आणि सांगा काय वाटतं तुम्हाला या क्लब बद्दल? माझं नाव गणेश शिवाय टपसे आणि ह्या ग्रुपचा हास्य क्लबचा सुरुवातीपासूनचा सदस्य आहे. तर असं झालंय की सकाळची सुरुवात ह्याच्याशिवाय जर नाही झाली तर दिवसभर करमत नाही. आणि म्हणतात ना, हसण्यानं आयुष्य वाढतंय. तर खरंच दिवस आठवण करू दिवस एकदम असा उत्साही जाते. आणि तेच नाही, नंतर आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर मग दिवसभरातलं काय नवीन, काय कोणाच्या घरी काही आहे, काही असं ग्रुपवर टाकतो, सगळेजण पुन्हा जसं जमतील तसं जमतात पुन्हा. आणि सकाळी जे नियोजन करायचे हे आमचं आदल्या दिवशी संध्याकाळी हे ठरतं. त्याच्यामुळं आम्ही भाग्यवान की आम्ही असा ग्रुप तयार केलाय. त्याच्यामध्ये काही असं काही वेडवाकडं नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी आयुष्यात म्हणजे प्रेरणा मिळेल असे आम्ही चालू आहे. जेव्हा माणसं जवळ येतात तेव्हा काहीतरी नवीन संकल्प असतो त्यांचा आणि काहीतरी
बेडूकुड्या बेडूकुड्या. बरं जाऊ द्या. पटकन, पटकन. हा, बेडूकुड्या. एवढं खाली बघा, तिकडं खाली बघा. मी शिवकुमार मस्के, हास्य क्लबचा मी पण एक सक्रिय सदस्य आहे. आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात हसण्यानंच होते. असं म्हणतात की चांगल्या कामाने दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. मग हसणं हे सगळ्यात जगातलं सगळ्यात उत्कृष्ट काम आहे. ते असं मला वाटतंय की एका ठिकाणी हे एक विचारवंत असं म्हणतो की जगातली सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असेल तर दुसऱ्याला हसवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट. वा वा बरोबर. या ठिकाणी मला असा अनुभव आला की पदोपदी क्षणोक्षणी आमचा हास्य कल्लोळ चालूच असतो. त्याच्यामुळे आमचं आयुष्य असं वर्षानुवर्ष या स्थितीमध्ये हसण्यामध्ये जावं असं मी एक कामना करतो. आणि या हसण्याबरोबरच आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो आमच्या क्लबच्या वतीने. आम्ही मागे शिवजयंतीला फार मोठ्या प्रमाणामध्ये खिचडी वाटपाचा कार्यक्रम या सर्व सदस्यांनी सर्वांनी मेहनत करून आम्ही घेतला. आणि त्याचबरोबर आता आमच्या हास्य क्लबचे सदस्य विनोद काका जे आहेत त्यांनी असं सांगितलं की असं ठरवलं सगळ्यांनी मिळून की आता जी काही जयंती असेल, कोणती महापुरुषाची जयंती असेल किंवा काही सामाजिक उपक्रम असेल त्यामध्ये आपण आपल्या हास्य क्लबचं योगदान देऊ. त्याच अनुषंगाने की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही काय करणार आहोत की संविधानाच्या ज्या प्रती आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये एक प्रत घेऊन त्यांना अशी विनंती करणार आहोत की या संविधानाची माहिती विद्यार्थ्यांना तुम्ही आठवड्यातून 1 तास असेल किंवा 2 तास असेल त्या संविधानाची माहिती आणि त्यातले आपले अधिकार जे आहेत त्याची माहिती देण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. हा एक उपक्रम आम्ही आपण पाहू शकतोय की या क्लबद्वारे सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. जेव्हा माणसं एकत्र येतात तेव्हा संकल्पना वेगवेगळ्या असतात आणि या संकल्पनेतून कदाचित अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. बघितलं असेल आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी त्यांनी उपस्थित लोकांना खिचडी वाटप केलं होतं. दिवाळीला बी आणि दिवाळीला विशेष म्हणजे दिवाळीला फराळ वाटप केलं होतं त्यांनी. आपण बघितलं असेल मागचा एक व्हिडिओ आमचा होता ज्यामध्ये या क्लबनं जे सामान्य लोक आहेत, आपण त्याला गरिबी नाही म्हणू शकत, पण ज्यांना गरज आहे अशा लोकांना दिवाळीच्या फराळाचं वाटप सुद्धा केलं होतं. तर एकूणच हा क्लब आता आणखीन एक ज्यांना घरी कदाचित उशिरा आज यांच्या नियमानुसार असं आहे, जे लोक इथं उशिरा येतात त्यांना बायकोनं घरी उठवून लवकर हाकललेलं असतं असं हे म्हणतात. म्हणजे आपल्याला माहित नाही त्यांच्यापैकी सत्यवानजी राऊत आहेत. पण मी किती वाजता आलो माहितीये का? फिरून नाही आलो नाही त्यांचं कदाचित ते इथं पोहोचलेत, पण शेवटी हास्याचाच भाग आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की तसं काही मला हाकलून दिलेलं नाही, लोकांचा गैरसमज होईल असं त्यांचं म्हणणं आहे की अगोदरच मी आलो होतो पण फिरून इथं यायला उशीर झाला असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच हा एक हास्याचाच भाग होता. हा व्हिडिओच आपण यासाठी केलाय की काही आपल्या शहरामध्ये अशी माणसं आहेत जी की वेगवेगळ्या उपक्रमाअंतर्गत आपल्या शहरामध्ये काहीतरी आयोजन करत असतात. आणि मी म्हटलं आपल्याला माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या संकल्पनेतून काही गोष्टी सुचतात आणि म्हणूनच वेगवेगळे हा क्लब वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवताना आपल्याला दिसतोय. निश्चितच अशा प्रकारच्या क्लबची स्थापना कुठल्याही शहरासाठी एक चांगली बाब आहे.